हा अभंग आवडण्यापाठीमागे एकच कारण आहे की त्याच्यामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन आहे आणि ते कुठल्याही भक्ताला साधकाला आवडणारी गोष्ट आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. आणि या अभंगासोबत एक आठवण पण आहे. खूप एक गाण्याच्या क्षेत्रात मोठं असलेलं नाव म्हणजे आमचे ओमकार महाराज जगताप. तर ओमकार बाबा हा अभंग फार सुंदर गातात आणि त्यांच्या गळ्यातला हा अभंग मला ऐकायला फार आवडतो. ओमकार महाराजांना मी माझा छोटा भाऊ मानते, नाहीतर आम्ही एका जिल्ह्यातले आहोत, ते सुद्धा बीड जिल्ह्यातले आहे. मला फक्त एका प्रसंगाबद्दल सांगा. आत्तामध्ये तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. कथा चालू होती आणि तुम्ही व्यासपीठावरती होता आणि नारायण गुरुजी त्या कथेमध्ये येऊन गवळण म्हणत होते आणि तुमच्या त्या गवळणीची जुगलबंदी लागली होती. मग तो प्रसंग नक्की काय झाला होता? तो प्रसंग खूप छान सांगते मी तुम्हाला अगोदर, पण त्याच्या अगोदर सांगेन एक की महाराष्ट्रातली सगळीच जी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, कथाकार, गुणीजन मंडळी आहे त्या सगळ्याबद्दलच मला प्रचंड आदर आहे. जसं की गायनाच्या क्षेत्रामध्ये असणारे आदरणीय आपले भगुरे गुरुजी, आदरणीय आपले रोहिदास महाराज मते, ही सगळी मंडळी, आपले पंढरनाथ बुवा कदम, त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आपले बाळासाहेब गुरुजी सुरेगावकर, बाळासाहेब गुरुजी सुरेगावकर, उद्धव बापू शिंदे, ही सगळी मंडळी ही खूप स्वतःच्या जागेवरती खूप मोठी माणसं आहेत. आमचे भरत महाराज पठाडे, आमचे आसाराम महाराज साबळे, चंदू महाराज पांचाळ. आणि कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही आमचे मोठे भाऊ मानतो त्यांना, कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात माझी कथा झाली होती बीबी दारफळला. तिथे आदरणीय आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील, आमचे सोपान बाबा शास्त्रीजी, माऊली महाराज पठाडे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज कोठोळे, त्याचबरोबर जे कृष्णा महाराज राऊत, ही सगळी मंडळी आली होती. म्हणजे कथेत या सगळ्या माझ्या भावांनी कथेला सदिच्छा भेट देणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तसाच प्रकार घडला जळगाव जिल्ह्यात प्रॉपर शहरामध्ये माझी कथा होती आणि त्या कथेमध्ये कथा चालू होती, शेवटचा दिवस होता. आता ज्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे असे आपले नारायण गुरुजी खिल्लारी. तर गुरुजी आले, त्यांच्यासोबत आपले हे पण होते, पखवाजामध्ये त्यांचं खूप छान नाव आहे विकास महाराज बिडूकर. तर विकास बाबा होते, आणखी बरीच गुणीजन मंडळी होती. तर मग गुरुजींना मी म्हटले की गुरुजी आता कथा पूर्ण झाली पण याचा शेवट सुंदर झाला पाहिजे, तुमच्या आवाजात एक गवळण म्हणा. आणि मला एक आवडलेली गोष्ट, नारायण गुरुजी खिल्लारी एवढं सरळ व्यक्तिमत्व आहे ना, एवढा देखील तिळा एवढा सुद्धा अहंकार नाहीये त्यांना, एवढे सरळ आहेत. बोलण्यामध्ये एक सभ्यता आहे, शालीनता आहे आणि कंठामध्ये साक्षात सरस्वतीच वास करते. आणि त्यांना सुद्धा खूप मोठ्या लोकांचं सानिध्य असल्या कारणानं एक नॅचरलपणा गुरुजींच्या गायकीमध्ये जगण्यामध्ये सुद्धा आहे, एक नैसर्गिकता आहे. तर खूप सुंदर त्यांनी गवळण गायली आणि मला खूप प्रचंड आनंद झाला, त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. आणि नारायण गुरुजीबद्दल सुद्धा प्रचंड श्रद्धा, प्रचंड आदर आहे मला. सध्या भारतभरामध्ये एक तपस्वी आहेत वृंदावनात, त्यांचा खूप मोठा गौरव आता सध्या होतोय. मोठे मोठे सेलिब्रिटी त्यांना भेटायला गेले होते आणि महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही तर देशातून, जगभरातून त्यांना भेटायला लोक जात आहेत. आणि दर्शन घेणं त्यांचं ही एक मोठी आजकाल अडचण निर्माण झाली की त्यांना दर्शनच भेटत नाही. अशा काळात तुम्ही तुमच्या शिष्य मुली ज्या आहेत त्यांना सोबत घेऊन तिथे गेला होतात, त्यांचं दर्शन घेतलं. इतकंच नाही, तुम्ही त्यांच्यासमोर भजन केलं आणि त्या भजनामध्ये तुमचं गायन ऐकून त्यांना गहिवरून आलं होतं. या प्रसंगाबद्दल काय सांगाल? खरं तर तो माझ्या जीवनातला खूप छान क्षण आहे किंवा तो अनुभव पण खूप छान आहे.
प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला जावं ही तळमळ माझ्या मनात निर्माण झाली आणि इच्छा असायची की मला तिथे जायचं आहे, वृंदावनमध्ये दर्शन घ्यायचं आहे महाराजांचं. आणि मोबाईलवर सर्च करत असताना परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचं भूषण माऊली स्वरूप असणारे आपले कुरेकर बाबा, शांतीब्रह्म कुरेकर बाबा, तर बाबांची क्लिप आलेली मी पाहिली मोबाईलवरती की बाबा पण जाऊन आले वृंदावनला. मग तर मला म्हणजे राहावेनाच की आपण पण गेलंच पाहिजे. मग आमचे काही जे आमच्यासोबत जे काम करू लागतात संस्थांचं असे काही सहकारी मंडळी, मी त्यांच्यासोबत चर्चा केली. आईवडिलांना पण बोलले की आई मला पण जायचं आहे वृंदावनला बाबांच्या दर्शनासाठी. मग सगळे म्हटले की दीदी आम्ही तुम्हाला घेऊन जातो. मग मुली पण घेतल्या सोबत. मग माझी तळमळ पाहून पुरी पण म्हटल्या की मला पण यायचं म्हणून. मग काही मुली आल्या. खरं तर ती लेकरं पण भाग्यवान म्हणावी लागतील की त्यांना पण तिथे येऊन संधी मिळाली. तो भाग्याचा विषय ठरला आमच्या जीवनामध्ये. आणि गेलो आम्ही, प्रवास बाय ट्रेन गेलो, दर्शन वगैरे झालं. खरं तर दर्शनासाठी पण खूप अडचणी. आमच्या सांप्रदायिक भगिनी देवी वैभवी श्रीजी त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं तिथे. मग तिथे आणि आमचे दादा तर तिथे जाऊन मग दर्शनाचं तिकीट घेणं असेल, संवाद करणं असेल. पण ज्या वेळेला दर्शन झालं, वार्तालाप झाला, पण माझं समाधान होईना. मला तिथे भजन म्हणायचं आहे. मग तिथले जे सेवेकरी मंडळी होती त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मग त्यांनी भजन माझ्या क्लिप्स काय ऐकल्या भजनाच्या, त्या ऐकल्यानंतर मग त्यांची पण इच्छा झाली की यांचं भजन झालं पाहिजे म्हणून इथे. मग ज्यावेळेस भजन चालू झालं ना त्यावेळेला बाबांच्या डोळ्यातून अश्रू आले. बस असं वाटलं की आपण आपल्या जीवनामध्ये जी काही साधना केली असेल त्याचं फळ मिळालं आज आपल्याला. मुलींना पण घडली तिथे. आमच्या भाविकाला पखवाज वाजवायला मिळाला. परमेश्वरी ताई, अंकिता ताई यांना गायन करायला मिळालं. एखाद्या म्हणजे पवित्र कानावरती, पवित्र शरीरावरती आपल्या वाणीतून बाहेर पडणारे स्वर जेव्हा पडतात तर त्यावेळेस ते आपलं सुद्धा व्यक्तिगत पुण्य असतं. तसं ही लेकरं सुद्धा भाग्यवान म्हणावे लागते की यांना पण तिथे महाराजांच्या जवळ संधी मिळाली. तर मला संधी मिळाली हा माझा आनंद झाला, पण माझ्यासोबत माझ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली हा मला दुहेरी आनंद झाला. वा. आता ज्या विद्यार्थिनींना तुम्ही सोबत घेऊन गेला होता, म्हणतो कवराय म्हणतात की धन मान आणि धनभोग आणि मान हे प्रारब्ध अधीनं. आता ज्यांच्यामुळे त्यांना एवढं मोठं प्रारब्ध मिळाले त्यांचे आणि त्यांचे संबंध कसे आपण पाहूया. एवढ्या मुले खरं तर यूट्यूबवर गाजतायत. मान आणि धनही मिळते. तर दोघी जणींना ज्या यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजल्या आहेत त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलणार आहोत. चला परमेश्वरी ताई, भाविका ताई या. ते दोघी जणी आत्ता नवीनच ॲड झाल्या, ज्याही दीदींच्या माध्यमातून दीदींच्या आशीर्वादाने ज्यांनी मोठं नाव कमावलंय त्या परमेश्वरी दीदी परभणी आहेत आणि भाविका दीदी आहेत. त्याही दीदींच्या सोबत वृंदावनला गेल्या होत्या. तर तुम्हा दोघींचं मी आमच्या गप्पांमध्ये प्रथम स्वागत करते. आणि तुम्हाला हा अनुभव, वृंदावनचा अनुभव कसा होता हे तुम्ही दोघींनी पण सांगा. तसं तर म्हणजे आज म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की खऱ्या अर्थाने दीदींची इच्छा होती की बाबांचं दर्शन करावं. परंतु जेव्हा दीदींनी त्यांची इच्छा आमच्या समोर मांडली, म्हणजे युट्यूबला आम्हाला ते बाबा दाखवले, तेव्हा आमच्याही मनामध्ये एक उत्सुकता एक निर्माण झाली की आम्ही पण दीदींसोबत तिथं गेलं पाहिजे, बाबांचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या दीदींसोबत आम्हीही भजन गायलं पाहिजे. तसं तर तिथं भजन करावं अशी अगोदर आमची पूर्ण तयारी नव्हती. परंतु तिथं गेल्याच्या नंतर जेव्हा बाबांच्या दर्शनासाठी जेवढी जे काही भाविक मंडळी तिथे जेव्हा येत होती, मग एवढी लोकांची संख्या पाहिली की त्यांच्या दर्शनासाठी म्हणजे पहाटे 3 ते 4 वाजल्यापासून मोठी एक लाईन अशी लागलेली असायची. तर मनामध्ये इच्छा झाली की म्हणजे दीदींप्रमाणे की आम्ही दर्शन घेतलं पाहिजे. दीदींच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो. खऱ्या अर्थानं वृंदावन पाहण्याची तर माझी लहानपणापासून इच्छा होती. वृंदावन तर मी कधी पाहिलं नव्हतं, असं टीव्हीवरती मोबाईलवरती सर्च करून पाहायचे मी. परंतु खऱ्या अर्थानं त्या दिवशी एवढा आनंद झाला मला की दीदींच्या माध्यमातून मी वृंदावनमध्ये पोहोचले. एवढंच नाही तर बाबांच्या समोर भजनही गाण्याची इच्छा काय असेल ती माझी पूर्ण झाली. म्हणजे तो दिवस माझ्या जीवनातला खूप मोठा आनंदाचा दिवस होता. धन्यवाद. तुम्ही कोणतं भजन गायलं होतं तिथं वृंदावनमध्ये ते आम्हाला हे ऐकवा. तिथे राधा नामाला जास्त महत्व आहे. तर राधा राधाच भजन गायलं होतं.
राधा 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 राधा. खूप छान. अगदी ऐकणाऱ्याचं हृदय सद्गदित व्हावं असे तुमचे स्वर आहेत. तुमचं आणि तुमच्या विद्यार्थिनींचे संबंध कसे आहेत मी पाहते. मी काही प्रश्न यांच्या संदर्भात तुम्हाला विचारेन, तुम्ही काय उत्तर देते मला जाणून घ्यायचं आहे. मला सांगा, दीदींच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे? तसं तर प्रत्येकाला अनेक पदार्थ आवडत असतात. मग ते गोड असेल किंवा तिखट असेल. तसं दीदींच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शेवयाची खीर. खरं सांगते बरं का, मी मला एवढी खीर आवडते ना शेवयाची. सोलापूर जिल्ह्यामध्ये माया करणारे एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत, सिद्धरामांना वागचौरे, भांबेवाडी त्यांचं गाव आहे. एवढी माया करणार ना, त्यांच्या म्हणजे पोटच्या मुलीवरती जेवढी माया ना तशीच माया माझ्यावरती. मी त्या भागात कुठे कीर्तनाला गेले ना, त्यांना जर कळालं की दीदी या भागात कीर्तनाला आल्यात ना, तर ते लगेच शेवायची खीर करून आणणार मला एवढी आवडते खीर. दीदींच्या आवडीचे तीर्थ? तसं तर दीदींना पंढरपूर, देहू आणि आवडतं. तसं नाही बाळा, मला सगळेच तीर्थ आवडतात. मला सगळेच तीर्थ आवडतात, पण आता तुला पंढरपूर असं वाटतं? कारण एकदा असा प्रसंग घडला होता की आम्ही दीदींसोबत पंढरपूरला गेलो होतो दर्शनासाठी. तर तिथे गेल्याच्या नंतर भयंकर प्रचंड गर्दी होती आणि गर्दी असल्या कारणानं तिथे मुख्यमंत्री म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस होता तो. तर ते मुख्यमंत्री ते म्हणजे मोठे येणार होते. तर खूप लोकांची गर्दी असल्या कारणानं दीदींचा हट्ट होता की मला इथे लोटांगण लोटांगण करायचे. तर लोकांची एवढी गर्दी, दीदी लोटांगण करत होत्या. आम्ही आजूबाजूची जी माणसं होती त्यांना आम्ही ढकलून देत होतो बघा दुसरीकडे, पण ती लोक आम्हाला ढकलायची. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दीदींचं जे लोटांगण आहे ते आम्ही पूर्ण केलं. म्हणजे याच्यावरून माझ्या लक्षात आलं की दीदींना पंढरपूर किती आवडतं. पंढरीचा वास. तिसरा प्रश्न असा आहे, दीदींची आवडती सवय? दीदींना आता तसं तर प्रत्येकाला काही ना काही आवडत असते. म्हणजे प्रत्येकाची काही ना काही म्हणजे आवड असते वेगवेगळी. तसं मी दीदींसोबत राहिल्या कारणानं मला दीदींची आवड सांगेल की दीदींना पुस्तक वाचण्याचा खूप छंद आहे. मग तसं तर त्यांच्या ऑफिसमध्ये आपण त्यांच्या जर रूममध्ये जर पाहिलं तर 2 कपाट आपल्याला पुस्तकच पाहायला मिळतं. एवढं त्यांना पुस्तक वाचण्याचा छंद आहे. आणि एक सांगते बरं का, लहानपणी आई बाबांसोबत आम्ही पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण या क्षेत्रावर जायचो ना यात्रेनिमित्तानं. तर मी तीर्थावर गेल्यानंतर कधीच कुठं टिकली, बांगड्या, पर्स असल्या वस्तू कधीच घेतल्या नाही. पुस्तकच खरेदी करायचे. आता या लेकरांना या गोष्टीची माझी सवय माहिती झाली. मला म्हणजे पुस्तकं जास्त आवडतात. आणि एवढा छंद की गाडीमध्ये प्रवास करत असताना सुद्धा पुस्तक सोबत. वा. चौथा प्रश्न असा आहे की दीदींच्या आवडीचा अभंग कोणता? तसं तर दीदींना बरेच अभंग आता म्हणजे कीर्तन करत असल्या कारणानं भरपूर अभंग त्यांच्या मुखोद्गत आहेत. परंतु या सगळ्या अभंगामध्ये त्यांना सुंदर ते झालं उभे विटेवरी हा अभंग जास्त प्रिय आहे, म्हणजे जास्त आवडीचा आहे. दीदी तुम्हीच तो आता गाऊन दाखवा. हा अभंग आवडण्यापाठीमागे एकच कारण आहे की त्याच्यामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन आहे आणि ते कुठल्याही भक्ताला, साधकाला आवडणारी गोष्ट आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. आणि या अभंगासोबत एक आठवण पण आहे.
खूप एक गाण्याच्या क्षेत्रात मोठं असलेलं नाव म्हणजे आमचे ओमकार महाराज जगताप. तर ओमकार बाबा हा अभंग फार सुंदर गातात आणि त्यांच्या गळ्यातला हा अभंग मला ऐकायला फार आवडतो. ओमकार महाराजांना मी माझा छोटा भाऊ मानते, नाहीतर आम्ही एका जिल्ह्यातले आहोत, ते सुद्धा बीड जिल्ह्यातले आहेत. आणि उभ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आवाजाचा सध्या जादू आहे. माऊलींच्या आशीर्वादानं त्यांचा सुद्धा खूप छान प्रवास असावा ही एक माझी सदिच्छा आहे. तुमच्या सदिच्छेने त्यांचा प्रवास सुंदरच होईल. पण तुम्ही आत्ता तरी सध्या तो अभंग खूप छान गायलात. आणि आता तुम्हाला मी 4 प्रश्न विचारले होते. तुम्ही छंद सांगितला, अजून एखादा असा कोणता छंद आहे का की जो तुम्हाला वाटतो की तो ताईंचा आहे? आता दिदींचं तर आपण पाहिले महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे आणि दिदींचे रात्रंदिवस कीर्तन चालत असतात. परंतु गाडीमध्ये प्रवास करत असताना म्हणजे पुस्तकं वाचण्याचा तर छंद आहेच त्यांना, परंतु त्यांची जी मेमरी असते ना, ज्या भावना मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतं, म्हणजे त्यांची जी मेमरी आहे ना ती सगळी म्हणजे बाहेर असते. भले त्या गाडीमध्ये प्रवास करतात परंतु संस्थेमध्ये काय चाललंय किंवा कोणत्या मुलीला कुठं कीर्तनाला पाठवायचं, किंवा कुणी आजारी पडलंय का, किंवा कुणी घरी गेलंय का, एखादी मुलगी जर गावी गेली असेल म्हणजे त्या मुलीला आपल्याला संस्थेमध्ये घेऊन यायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी ती म्हणजे मल्टीटास्किंग आहेत. या सगळ्या गोष्टीचा दिदींना छंद आहे. भले रात्री 2-3 जरी मठावरती येण्यासाठी त्यांना इथे पोहोचल्या तरी सुद्धा आल्यानंतर त्या क्लास घेतात. म्हणजे कितीही थकल्या तरी पण त्या क्लासेस घेतात. आता आम्ही जरी किती सांगितलं दीदी तुम्ही थकून आलात, कीर्तन करून आलात, थोडासा आराम करा, क्लासची काही काळजी करू नका, आम्ही सगळा अभ्यास कंप्लीट केलेला आहे, तरी सुद्धा त्या म्हणतात नाही मी जर आता थकले तर तुम्ही पण थकता. म्हणजे त्यांची धडपड चालू आहे. म्हणजे आणखी मुली म्हणजे एखाद्या मुलीबद्दल का आपण काय केलं पाहिजे, तिला प्रगतीच्या दिशेनं कसं घेऊन गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा दिदींना छंद आहे. छान आहे. दोन्ही छंद खूपच छान होते. आणि तुम्ही दोघींनी पण परमेश्वरी ताई आणि भाविका ताई तुम्ही या गप्पांमध्ये येऊन इथं या गप्पांमध्ये ॲड झालात आणि आपलंही मत मांडलं, दीदींबद्दल आम्हाला काही सांगितलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि दीदी तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी बोला. तसे खूप छान लेकरं आहेत ती, सर्वच माझी आहेत. आईसाठी सगळी लेकरं जसे सारखे असते आणि आईची जशी सर्वांवरती माया असते तशी माझ्या सगळ्यांवरतीच आहे. पण एखादं लेकरू खूप जवळचं आज्ञाधारक म्हणजे आईचा शब्द न मोडणारा असतं, मग तशातला थोडासा प्रकार छान आहेत. आज्ञेत राहतात, अभ्यास करतात, ही सगळ्यात माझी जास्त आवडणारी गोष्ट आहे. म्हणजे मुलीनं एखाद्या वेळेस एखादं सेवेचं काम कमी करू दे पण अभ्यास वेळेवर करणं ही गोष्ट मला म्हणजे माझ्यासाठी ती तत्परता मला आवडते जास्त. तर अभ्यासाच्या बाबतीत दोन्ही छान आहेत. आणि भाविका तर पखवाज वाजवते, मग ती तर कौतुकाची गोष्ट आहे कारण पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे. मग ते का मुलीनं किती छान वाजवलं पाहिजे त्याचं उदाहरण म्हणजे भाविका आहे. आणि परमेश्वरी तर कीर्तन, कथा, सेवा या सगळ्याच बाबतीमध्ये छान आहे. म्हणजे मला जसा एक विद्यार्थी पाहिजे तसे गुण सगळे आहेत त्याच्यामध्ये. त्या दोघींचेही व्हिडिओ यूट्यूबवर असतात, त्यांचे कीर्तनाचे पाहिलेले आहेत, त्यांचे वादनाचे पाहिलेले आहेत. खरं तर या गोष्टी तुमच्यामुळेच आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात, त्यांनी आत्मसात केल्यात आणि त्यांनी समाजापर्यंत या पोहोचवल्यात की नाही मुलगी काय करू शकते, मुलगी पखवाजही वाजवू शकते. कारण संप्रदायातलीच काही लोक म्हणतात की पखवाज हे वाद्य मुलींचं नाही. ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही येऊन इथं या गप्पांमध्ये आपली मतं मांडलीत, दीदींबद्दल काही बोलला, त्याबद्दल मी खरंच चॅनलतर्फे तुमचं दोघींचे आभार मानते. आता या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जाऊयात. हा कार्यक्रम म्हणजे ही जी मुलाखत आहे ही शारदीय नवरात्रोत्सव हा चालू होतोय आता 3 तारखेपासून. आणि शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील अशा काही महिला असतात की ज्यांनी खरोखर देवीसारखं काहीतरी काम केलेलं असतं. पण त्यांच्या गौरवाकरिता आम्ही 9 दिवस 9 अशा महिलांचा कार्यक्रम घेतलेला आहे, मुलाखत घेतली. तर मला या अनुषंगाने असे प्रश्न विचारायचे आहेत की आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की खरोखर महिला कुठंतरी शोषित होत आहेत, महिलांचं शोषण होतंय. तर तुम्हाला काय वाटतं? खरं तर स्त्री आणि पुरुष हे जे आपल्या बुद्धीमध्ये घातलेलं आहे ना की दोघांमध्ये भेद, पुरुष श्रेष्ठ स्त्रिया कनिष्ठ, असं काही नाहीये. हे ईश्वराने निर्माण केलेली एक प्रकृती आहे पुरुष आणि स्त्री. तर जो कर्तृत्व करेल, सेवा करेल, काम करेल, अभ्यास करेल तो पुढे जाईल. मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, फक्त त्यांच्याकडे
एक आपला पाहण्याचा जो नजरिया आहे किंवा जो दृष्टिकोन आहे तो एक समान असला पाहिजे. त्याच्यासाठी शासनातर्फे प्रयत्न चालू आहेत किंवा आताही लोकांच्या मनामध्ये बिंबवल्या जाते की मुलगा मुलगी स्त्री पुरुष असा काही भेद नाहीये. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तरी पण जुन्या काही गोष्टींचा एवढा पगडा अजूनही आपल्या मनावरती आहे की प्रॉपर त्या गोष्टीवर अजून आपण त्याचा अजून स्वीकार केलेला नाहीये. म्हणून तर काही चुकीच्या घटना स्त्रियांच्या बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत. मुलींवरती अत्याचार अन्याय मुलींचा छळ आता ते एक प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आताच्या काळामध्ये की मुलींवर अन्याय होणं किंवा परिवारामध्ये तिच्यावरती अत्याचार होणं किंवा तिला एक घरातलं काम करणारी एक मशीन आहे ही एक भावना आहे ना ती थोडीशी आता कमी झालेली आहे. पण तरी पण आता नवीन नवीन काही घटना येतात ना कानावरती की बदलापूरला घडलेलं प्रकरण कलकत्त्याला घडलेलं प्रकरण हे असं नाही व्हायला पाहिजे. कुठेतरी एक जीव म्हणून पहा माणूस म्हणून पहा एक माणूस म्हणून आपण जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या कारण एखादी क्रूर गोष्ट करताना क्रूर घटना करताना तिथे माणसाचं अंतःकरण दया फुटते माणसाला. मग एखादी वाईट गोष्ट करताना मग माणसातलाच माणूस हरवलाय का माणसातलीच ती दयेची भावना संपली आहे का. मग दया जर संपली असेल तर आपण माणूस कसले मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. आणि जे लोक चुकीचं वागतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये चुकीच्या घटना घडवून आणतात तर अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा तर व्हावीच पण जो मूळ गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत जावं. नाही तर शिक्षा देत असताना गुन्हेगार कुठे बाजूलाच राहिला आणि निरपराधाला शिक्षा झाली असं पण नको व्हायला. तर त्याची पूर्ण शहानिशा पडताळणी करून चुकीला माफी नसावी चुकीला दंड दिलाच पाहिजे. आणि आणखी आपला जो देशाचा जो कायदा आहे कायदा तसा मजबूत आहे पण त्याला फॉलो केला जात नाहीये. मग कुठे काय गोष्टी का असं घडतंय एवढा कायदा असताना एवढं शासन व्यवस्था असताना अशा चुका का घडतात. मग कुणाला भीती नाहीये का की स्त्रियावरती आपण वाटेल तसा जुलूम करणार. मग अजूनही या देशामध्ये नारी ही असुरक्षित का आहे तर याच्यावरती कुठेतरी खोलवर आणखी अभ्यास पण झाला पाहिजे. त्याच्यावरती मोठ्या लोकांनी चिंतन चर्चासत्र केली पाहिजेत आणि स्त्रियांच्या बाबतीतली सुरक्षितता अजून कशी वाढेल या बाबतीमध्ये आणखी काहीतरी घडायला पाहिजे नवीन किंवा आणखी काहीतरी बदलाव अपेक्षित आहेत. आता आपण ज्या भारतामध्ये राहतोय त्यातील लोकांची एक मानसिकता आहे की चारित्र्य जे असतं ना ते फक्त स्त्रीचं असतं. कारण पहिल्यापासून पुराण वेद इथपासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये चारित्र्य फक्त स्त्रीचं बघितलं जातं. कारण चारित्र्य संपन्न हे मुलीनंच असावं असा एक समज समाजाचा आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. माझं असं मत आहे चारित्र्य हे मुलींनी पण सांभाळलं पाहिजे आणि मुलांनी पण सांभाळलं पाहिजे. कारण आपला भारत देश याच्या परंपरा आपले रिवाज आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे आणि या संस्कृतीला सांभाळण्यासाठी जपण्यासाठी जेवढे स्त्री चारित्र्य संपन्न असणं गरजेचं आहे तेवढे पुरुष सुद्धा चारित्र्य संपन्न असणं गरजेचं आहे. आणि दोघंही चारित्र्य संपन्न असतील तर त्यांच्या माध्यमातून घडणारी पिढी चांगली घडणार आहे किंवा येणारं जनरेशन सुद्धा सदाचार सुशील शीलवान चारित्र्य संपन्न असे असते. म्हणून दोघांची पण जबाबदारी आहे. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष ही गोष्ट चुकीची असणार आहे. दोघंही चांगले असले पाहिजेत चांगल्या विचाराचे. कारण आपण या देशाचा एक भाग आहोत किंवा एक घटक आहोत. आपण जसे चांगले असले पाहिजे तसे सगळ्यांनीच चांगलं असेल तर या देशाचं नाव आणखी उंचीवर या देशाच्या ज्या काही सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आणखी छान होण्यासाठी सगळ्यांनीच आचरणशील असणं फार गरजेचं आहे. मग समाजाची मानसिकता कशी बदलायची. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावं लागणार आहे. जेव्हा प्रत्येक जण ठरवल की मी अगोदर चांगला बनणार आहे हे प्रत्येकाने ठरवता आपोआप. आणि ह्याच्यासाठी कुठेतरी शास्त्र पुराण थोडेसे अभ्यासले पाहिजे. आपल्याला आपल्या परिवारामध्ये आपल्यासाठी आपली आई श्रेष्ठ आहे आपली बहीण आपल्यासाठी महत्वाची आहे आई मोलाची आहे पत्नी मोलाची आहे. तसंच समाजामध्ये जे स्त्री वर्ग आहे त्यांच्याबद्दलही आपली नजर तशीच असली पाहिजे की त्या सुद्धा. आणि खऱ्या अर्थानं जो आपण नवरात्र साजरा करतो तर 9 दिवस नवदेवींची उपासना करणं स्त्रियांचा आदर करणं हे फक्त 9 दिवसापुरतं मर्यादित नकोय आपल्याला. तर हे 9 दिवस म्हणजे पूर्ण आपल्या जगण्यामध्येच जोपर्यंत या पृथ्वीवरती आपला श्वास चालतोय ना तोपर्यंत प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला देवी दिसली पाहिजे
आणि तो नवरात्र जेव्हा प्रत्येक व्यक्ती साजरा करेल, प्रत्येक स्त्री सुद्धा साजरी करेल, कारण स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, पुरुषांनी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. तर ज्यावेळेला प्रत्येकजण परस्त्रीचा परनारीचा आदर करेल ना, त्या दिवशी प्रत्येक दिवस नवरात्र असेल आपल्यासाठी. आणि नवरात्रीचा महिलांना काय उपदेश द्याल तुम्ही? नवरात्रीच्या माध्यमातून मी महिलांना उपदेश देईल की नवरात्रीचं व्रत करावं. जशी आपण आपल्या घराची स्वच्छता करतो, उपवासाद्वारे मनाची स्वच्छता असेल, शरीराची स्वच्छता असेल, शरीर घर याच्या स्वच्छतेसोबत मनाच्या स्वच्छतेसाठी या 9 दिवसामध्ये आपण काहीतरी म्हणजे चांगले विचार सांभाळणं असेल किंवा स्त्रियांसाठी महिलांसाठी आपल्याला काही चांगलं करता येईल का त्याच्यासाठी आपण काम करणं असेल, किंवा आपल्याला काम जरी नाही करता आलं, एक गृहिणी दुसऱ्या महिलासाठी काय करणारे चांगलं काम, किंवा एक प्रेमाचे 4 शब्द, म्हणजे मैत्रिणीमध्ये भांडण असेल, शेजारणीमध्ये भांडण असेल तर ते थांबवून आपल्यामध्ये सख्य निर्माण करणं, मैत्री वाढवणं आणि आपल्या वाणीद्वारे मनबुद्धीद्वारे चांगलं चिंतन आणि वाणीद्वारे चांगलं बोलणं, हे जर आपण नवरात्रामध्ये ठरवलं तर प्रत्येक स्त्री ही तर स्वतः शक्ती स्वरूप आहेच, पण तिच्या चांगल्या बोलण्यातून समोरच्या सुद्धा शक्तीचा सन्मान होईल. हो, कारण स्त्रीची खरी वैरी ही स्त्रीच असते. आणि हा एक नियम म्हणजे एक जी समज आहे की एका महिलेला दुसऱ्या महिलेचं मोठेपण सहन होत नाही, एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन होत नाही, तर ह्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी मोडून काढलं पाहिजे. आता ही समज बाजूला ठेवून स्त्री स्त्रीचा सन्मान करू शकते, स्त्री स्त्रीचा स्वाभिमान ठरू शकते, कारण ती प्रत्येक स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे हे जाणून घेऊन त्या पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि आता समाजामध्ये ज्या विकृत घटना घडत आहेत, म्हणजे आता स्त्रियांचं शोषण होतंच, तर त्यासाठी आता स्त्रियांनी सुरक्षित राहण्याकरिता काय केलं पाहिजे, तर मर्दानी खेळ शिकले पाहिजेत. स्वतःचं रक्षण कसं आपल्याला स्वतः करता येईल आपल्या एकट्या काळात, या गोष्टी स्वतः शिकणे गरजेचे आहे. आता तुम्ही एवढ्या मुली शिकवत आहात, तर मला हे सांगा की शास्त्र शिकवण्याच्या पलीकडे तुम्ही त्या मुलींना आत्मरक्षणासाठी काय काय शिकवता? हा तर प्रश्न फक्त माझ्या संस्थेपुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न तसा जर विचार केला तर मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे हे तर केलंच पाहिजे की तिनं, म्हणजे तिला सगळ्यात पहिले तिचा आत्मविश्वास सगळ्यात मोठा असला पाहिजे की समोर कोणी एखादं संकट उभं राहिलं तर त्याला तिला न घाबरता तिला तोंड देता आलं पाहिजे, म्हणजे तिचा सगळ्यात मोठा त्याचा आत्मविश्वास. तर मुलीमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे. म्हणजे मी तर त्या गोष्टी करते मुलीमध्ये की जरी कुठलं संकट आलं तर घाबरू नका. पण समाजामध्ये मुली आता जॉबच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, स्वतःच्या करिअरच्या माध्यमातून फिरतायत, प्रवास करतायत. त्यांना असं नको की मी असुरक्षित आहे, मला एखादा संकट येईल का, तर त्याही मुलीनं स्वतःचा आत्मविश्वास डळमळू द्यायचा नाही आणि आलेल्या संकटाला प्रसंगानुसार आपल्याला फेस कसं करता येईल तर तिनं ती क्षमता स्वतःमध्ये ठेवली पाहिजे. मग आता मर्दानी खेळ वगैरे म्हणजे काठी लाठी चालवणं, तलवारबाजी चालवणं, कवायत करणं हा रोजचा नित्य व्यायाम तर असावाच, पण त्याचाही थोडासा अभ्यास. आणि दुसरी गोष्ट, देशाच्या राज्य म्हणजे जी व्यवस्था आहे, देशाची जी व्यवस्था आहे, शासन व्यवस्था, आता आपण पाहतो की राष्ट्रपती पदावरती एक महिला आहेत. तर मुर्मू ताई, त्या द्रौपदीजी मुर्मू आहेत. आणि याच्याही अगोदर पंतप्रधान होऊन गेल्या. राजकारणामध्ये खूप आता सध्या महिला आहेत. तर यांनी सगळ्यांनी मिळून आणखी मुलींच्या सुरक्षेसाठी आपण आपल्याला काही करता येईल का या गोष्टी, तर कारण त्या क्षेत्रामध्ये आहेत त्या, तर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि परिवारामधून आई वडिलांनी आपली मुलगी सुरक्षित कशी राहील त्याच्यासाठी आई वडिलांनी सुद्धा मुलीला तशी शिकवण म्हणा, तिचा आत्मविश्वास न डगमगू देणं म्हणा, किंवा तिच्या सुरक्षेसाठी आई वडिलांनी थोडीशी काळजी घेणं, प्रत्येक भावानं सुद्धा बहिणीची काळजी घेणं, विवाहित असेल तर आपल्या पतीनं पत्नीची काळजी घेणं, आणि मुलीनं स्वतः मजबूत राहणं, मनोबल आणि शारीरिक बल या 2 गोष्टींना बळकट राहणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने मी माझ्या संस्थेमध्ये देखील मुलींना कवायत करणं, म्हणजे व्यायाम करणं, योगासनं वगैरे अशा गोष्टी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या धर्माधर्मांमध्ये ना क्लेश वाढत आहेत आणि त्याचं मूळ कारण आहे लव जिहाद. आणि ही जी लव जिहादची संकल्पना आहे ती मुलीशीच रिलेटेड आहे, एका स्त्रीशी संबंधित आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मला असं वाटतं की लव जिहाद हा जो प्रकार आहे, तर मुलीनं थोडंसं आपले आईवडील, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपल्या रूढी ह्या गोष्टींची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. क्षणाच्या प्रेमासाठी ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, आपल्याला घडवलंय, आपले परिवाराची म्हणजे जिथे आपण राहतो त्याच्या आजूबाजूचा परिसर, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लव जिहादला मुलींनी बळी पडू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि परिवारातून सुद्धा आई वडिलांनी मुलींना थोडेसे आध्यात्मिक संस्कार जर दिले घरातूनच, तर मला असं वाटतं त्या चुकीच्या वळणावर जाणार नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये अशी घटनाच घडणार नाही. जर तिला माहिती असेल की आपल्याला उठून आई वडिलाचं दर्शन घ्यायचंय, तुळशीला पाणी घालायचंय, सूर्याला नमस्कार करायचाय, आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची, आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्याला गाथा वाचायचा, किंवा आपली जी संस्कृती आहे तिचे त्या संस्कृतीचे संस्कार जर आई वडील मुलीवर जर देत असतील, शालेय शिक्षणासोबत तिच्या एज्युकेशन सोबत जर हे देत असतील, तर मला नाही वाटत की मुलगी कुठं चुकल म्हणून. आणि तिनं चुकू नये याच्यासाठी घरातून सुद्धा या गोष्टींची गरज आहे. आणि मुलींना सुद्धा आपल्या परिवाराचा विचार करून पाऊल टाकणं गरजेचं आहे. याचसाठी आजकालच्या यंग पिढीने, तरुणीने आणि तरुणाने धर्म कसा जोपासला पाहिजे? धर्म जोपासण्यासाठी आपल्या ग्रंथांचा त्यांनी आश्रय घ्यावा. जास्त वेळ नसेल त्यांच्याकडे, पण थोडंफार तरी ग्रंथाचं वाचन करत, ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेत, आणि घरातल्या लोकांनी सुद्धा, मी आता जी बोलले की घरातल्या लोकांनी सुद्धा आपली संस्कृती सांभाळणं गरजेचं आहे. कारण आज कसं होतंय, टिकली जरी लावली ना मुलीने, जीन्सवर टिकली लावणं हे लाजिरवाणं प्रकरण आहे असं मुलींचं एक मत असतं. हे बघा, थोडंसं पाश्चात्य गोष्टींचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती, आपल्या धर्मासाठी पूर्णपणे प्रतिकूल आहे. हा, तर आता ग्रंथाकडे पाहून जगायचं सोडून देतात आणि टीव्हीकडे पाहून जगण्याचं जास्त निघालंय आता. असं म्हणजे टीव्हीत जसं जगतोय का, हिरो हिरोईन जसे जगतायत का, तसं आपण जगायचं एक फॅड निघालेलं आहे. पण हे थांबवण्यासाठी मूळ म्हणजे परिवारातूनच सगळ्या गोष्टी आहेत की आई वडिलांनी कुठेतरी आपल्या लेकरांना आपल्या गोष्टी, रिवाजाच्या गोष्टी सांगणं, ग्रंथ वाचायला सांगणं. आणि म्हणजे म्हणजे कोण काय शिकवते मुलींना हे मला माहिती नाही, पण मी काय शिकवते ते सांगते. संस्थेमध्ये माझ्याकडे ज्या मुली शिकतायत ना, त्यांना जीन्सवर पूर्णपणे बंदी आहे. मी मुलींना शॉर्ट कपडे अजिबात घालू देत नाही, जीन्स घालू देत नाही. आणि सांगते की तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्हाला हा पोशाख योग्य वाटत नाही, तो तुम्ही घालणं चांगलं नाहीये, तुम्ही तो घालू नका. कारण ह्याच्यावर आपल्याला समाजाला बोध द्यायचा आहे. बरोबर. म्हणजेच आपण जीन्स घालणार, अंगावरती ओढणी नाही, आपल्या शॉर्ट कपडे आपण घालणार, टी शर्ट घालणार, आणि मग कोणी म्हणणार की माझ्याकडे ह्यानं पाहिलंय. मग ही लोकांना आपणच का संधी देतो की माझ्याकडे कोणीतरी पाहिलंय? आपलाच पोशाख एवढा व्यवस्थित आणि भारतीय पोशाख एवढा छान आहे ना आपला, की तो सुंदर पोशाख आहे. मग तो पोशाख असताना उगीच आपण पाश्चात्यांचं काहीतरी अनुकरण करायचं आणि पुन्हा आपणच आपल्यावरती संकट ओढावून घ्यायचं. तर संस्थेमध्ये मी मुलींना जीन्स घालू देत नाही. कपाळावरती कुंकू गंध लावणं हे कंपल्सरी मुलींना सक्ती आहे, त्या गोष्टीचे नियमच आहे. आणि त्यांचे केस सुद्धा मोकळे सोडायचे नाही, केस त्यांचे बांधलेले असतील, अंगावरती पूर्ण पोशाख, कपाळावरती टिकली, हातामध्ये बांगडी, ह्या सगळ्या गोष्टी मुलींच्या बाबतीमध्ये मी स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. मग मला असं वाटतं, जर मी जन्म न दिलेल्या मुलींना जर मी एवढी सक्ती करत असेल किंवा त्यांना हे सांगत असेल, तर त्यांच्या काळजीपोटीच सांगते ना मी या सगळ्या गोष्टी. म्हणजे व्यक्तिगत मला कुठे माझी हुकूमत गाजवायची असा काय माझा भाग नाहीये. पण त्या मुलांना एक चांगलं वळण लागावं, संस्कार लागावे, त्याच्यासाठी जर मी त्यांना ते सक्ती करत असेल, तर घराघरातली प्रत्येक आई आपली मुलगी सुरक्षित राहावी, संस्कार संपन्न व्हावी, त्याच्यासाठी ही काळजी घरातल्या प्रत्येक आईनं सुद्धा घेतली पाहिजे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. आणि याच करता मुलींनी आणि मुलांनी कमी वयातच भक्तीकडे कसं वळावं? कारण भक्ती करणे हे म्हातारपणाचं लक्षण आहे असा हे एक समज आहे. तर लक्षात घ्या, भक्ती करणं हे म्हाताऱ्या माणसांचं काम आहे किंवा समज आहे, ही सरळ चुकीची गोष्ट आहे. आपल्या संतांनी सांगितलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, की तरुणपणात तुम्ही जे परमार्थ करू शकाल, चांगलं काम करू शकाल, ते म्हातारपणी नाही होऊ शकणार. तुम्ही तरुणपणीच करू शकता. तर तरुण जगन्नाथ महाराज पाटील यांचं मी वाक्य ऐकलेलं की तरुणच हा तरुण जात असतो, तरुणच तरुण जातो. तर तरुण वयामध्येच आपण अध्यात्माच्या गोष्टीकडे झुकलं पाहिजे, जेणेकरून
तरुण वयात कुठली चूक होणार नाही, म्हातारपण सुखात जाईल आपलं. त्याच्यासाठी आपण तरुणपणात मध्ये अध्यात्माची सुरुवात केली पाहिजे. आणि आणखी एक सोपं उदाहरण आहे की देवाला आपण ताजं फुल वाहतो, शिळं फुल वाहतो नाही. जसं ताजं फुल हे देवाला वाहिलं पाहिजे, मग हे तारुण्य म्हणजे ताज्या फुलासारखंच आहे, ते सुद्धा आपण अध्यात्मात वाहिलं पाहिजे. त्यासाठी देवाला काय कन्सिडर करायचं की तो माझा कोण लागतो म्हणून मी तुझी भक्ती करते. हे बघा, देवाला प्रत्येकाचे भाव आहेत. कोणी देवाला मित्र म्हणाल, कोणी भाऊ म्हणाल, कोणी बहीण म्हणाल, पण त्याच्याशी कुठलं ना कुठलं आपण एक नातं जोडलं पाहिजे. त्यातलं तुम्हाला कोणतं श्रेष्ठ नातं वाटतं? आता तुम्ही साध्वी आहात, असं याचा अर्थ असा होतो की तुम्ही म्हणजे सर्वस्वच त्या भगवंताला मांडलं असणार आहे, याशिवाय हा त्यागही होऊ शकत नाही. मग तुम्हाला कोणता भाव श्रेष्ठ वाटतो? मला तो माझी आई आणि मी त्याचं लेकरू, वात्सल्य भाव, हाच भाव मला आवडतो. आणि मला असं जाणवतं सुद्धा की तो खूप माझी काळजी घेतोय. जसं आई एखाद्या लेकराची काळजी घेते ना, तसे काही प्रसंग घडतात की मला असं जाणवतं की त्यानं माझी आता काळजी घेतली, आणि त्याच्याच काळजीपोटी अजून कुठला कठीण प्रसंग, कठीण गोष्ट माझ्या जीवनात आली नाही, भले ते आली असेल तर ते टळूनही गेली असेल, खूप काळजी घेत होतो माझी. हा माझा व्यक्तिगत, माझ्या अंतःकरणातला भाव आहे. आणि जर समजा आता हा प्रश्न या सिक्वेन्सला लागू होत नाही, तरी पण प्रत्येकाच्या आयुष्यातली काही ना काही घटना असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यातल्या असतात. तर म्हणजे तरुणांच्या बाबतीतला हा एक प्रश्न आहे की जर आयुष्यात निर्णय चुकलाच, म्हणजे आता प्रत्येकजण निर्णय पूर्णपणे विचारांती घेत असतो, पण निर्णय चुकलाय तर काय करायचं? पहा, एखादी गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये चुकलो तर त्याला घाबरून गोंधळून न जाता, आपली चूक जर आपल्या लक्षात आली असेल तर त्याच्यात दुरुस्ती करणं हे आपलं काम आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना, आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही चुकलात तर त्याचा पश्चाताप करा, पण पश्चाताप करून पुन्हा ती चूक करू नका. तर ती चूक होणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि लहान मूल चुकलं असेल, मुलगी चुकली असेल तर त्यानं भलेही चूक झाली असेल, त्याच्या मनात एक भीती असते की आपल्याला आता समाज स्वीकारणार नाही, आपला परिवार स्वीकारणार नाही. तर समाज भलेही नाही स्वीकारणार, पण परिवार कधी सोडून देत नसतो, परिवार कधी टाकून देत नसतो. तर आपल्या आई वडिलाला आपण जाऊन ती गोष्ट त्यांच्याजवळ मोकळी करणं किंवा बोलणं, ही माझ्याकडनं चूक झाली. आपले आई वडील, त्यांचं एवढं प्रेम आपल्यावरती असतं की ते नक्कीच त्याच्यातून आपल्याला सावरण्यासाठी मदत करतील. तर माझ्या भावंडांना सांगेन मी की एखादी चूक झाली की लगेच गळ्याला फास लावणं किंवा आयुष्य संपवणं ही गोष्ट न करता, आपल्या जवळची जी माणसं आहेत, आणि सगळ्यात जवळचं आपल्या आई वडीलच असतात, आणि आपल्या आई वडिलांसाठी आपण सर्वस्व असतो, त्यांचं जीवनच आपण असतो. तर म्हणून तिथे ती शेअर करा, ते नक्कीच त्याच्यातून आपल्यासाठी काहीतरी मार्ग काढतील, आणि झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि हाही प्रश्न तरुणांच्या बाबतीतला आहे की कसं होतं, एक कुटुंब आहे समजा, आणि घरातच अशी माणसं राहत आहेत की ते एकमेकासाठी हार्मफुल आहेत, म्हणजे टॉक्झिक आहेत, हानिकारक आहेत, त्यांना एकमेकासोबत राहावं लागतंय. मग त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे मला तुझ्यासोबत राहायचंय, तुला माझ्यासोबत राहायचंय, पण तू माझ्यासाठी पूरक नाहीस, तरी देखील मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचंय, मग त्यावेळी काय केलं पाहिजे? असं जास्त घडतं पती पत्नी यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे काही काही वेळेला रूप पाहून लगेच विवाह बंधनात बांधल्या जाणं, पूर्ण ओळख न होता एकत्र येणं, जीवन चालू करणं, आणि परत मग गुणदोष दिसायला लागले की माणसं एकमेकाचा तिरस्कार करतात. तर या बाबतीमध्ये काहीतरी धन पाहून, रूप पाहून एकत्र येण्यापेक्षा माणसाचा स्वभाव पाहून, चांगली कर्म पाहून माणसाने एकत्र आलं पाहिजे, हा सगळ्यात पहिला मुद्दा. आणि भलेही आता आपल्या लक्षात आलं की आपण चुकलोय, तर चुका काढून जीवन डिस्टर्ब ठेवण्यापेक्षा त्या चुकांना सोबत ठेवून सांभाळून घेऊन चालणं. म्हणजे कसं की आता आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनातली ही व्यक्ती ही चूक करते, त्याला एकदा दोनदा समजावून सांगा, आणि सुधारणा होत नसेल तर आपण आपल्यात बदल करून त्यांना सोबत घेऊन चाला, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल, थोडासा परिवारातला वाद कमी करता येईल असं. बरोबर. तर या मुलाखतीतला हा शेवटचाच प्रश्न आहे, आणि कसं आहे, मुलाखतीचा शेवट आहे ना सुख आणि दुःखाने व्हावा. त्यामुळे मला सांगा की आयुष्यात तुमच्या असा कधी प्रसंग आला होता का की त्यावेळी तुम्हाला खूप आनंद झालाय
आणि असाही एक प्रसंग सांगा की ज्यावेळी तुम्हाला खूप दुःखही झाले. अगोदर दुःख सांगते. बर. देहू ते पंढरपूर आम्ही पालखी सोहळ्यामध्ये 10 वर्ष दिंडीचा प्रवास करत आहोत. तर 1-2 वर्षापूर्वी अशी घटना घडली की दिंडीमध्ये एक व्यक्ती एक्सपायर झाले. म्हणजे अशी कधीच घटना नाही घडली माझ्या जीवनामध्ये की असं आपल्या सोबत असलेल्या माणसाला असं काहीतरी घडलंय. तर प्रचंड दुःख झालं मला त्या गोष्टीचं. आणि भयान म्हणजे मी नक्की 8 दिवस डिप्रेशनमध्ये, त्या गोष्टीमुळे 8 दिवस होते डिप्रेशनमध्ये. पण त्याच्यावरती मी एक निर्णय घेतला की जी व्यक्ती आपल्या सोबत होती दिंडीमध्ये ते एक्सपायर झाले, पण त्यांच्या 3 मुलींना मी माझ्या संस्थेमध्ये आश्रय दिला. आणि आता 3 मुली कीर्तन, पखवाज वादन, गायन करतायत. आता म्हणजे आता मला बरं वाटतंय की ती घटना घडली आपल्या सोबत असणाऱ्या माणसाच्या आपल्या दिंडीमध्ये, पण त्यांच्या लेकरांना मी म्हणजे घडवलंय. ह्या गोष्टीचं मला समाधान आहे. पण ते खंत, ते दुःख माझ्या मनात कायम राहणार आहे. आणि सुखाचा असा क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनातला म्हणजे पहिला आनंदाचा क्षण म्हणजे ज्यावेळेस भूमिपूजन झालं मंदिराचं, आणि खरा आनंदाचा क्षण असणारे ज्या दिवशी कळस बसेल मंदिरावरती, तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असणार आहे. छान. आणि आयुष्यातला असा एक क्षण सांगा की ज्यावेळी तुम्ही खरोखर म्हणतो ना आपण की गहीवरून आलो होतं, तुमच्या एखाद्या विद्यार्थिनीचं यश असावं, आणि म्हणजे नावच घ्या, कोणी एखादी असावी. तसं माझ्या खूप विद्यार्थिनी आहेत, म्हणजे पहिली एखादी असावी, म्हणजे चांगल्या सक्सेस झालेल्या आहेत. कीर्तन, कथा, गायन, मृदंग वादन याच्यामध्ये यशस्वी झालेल्या आहेत मुली. पण जेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळतं की इथं खूप छान गायन झालं, इथं खूप चांगलं कीर्तन झालं, त्यावेळेस मन भरून येतं. पण असं व्यक्तिगत नाव घेणं म्हणजे मला असं वाटतं की खूप साऱ्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामुळे नाव नको घ्यायला वाटतं. खरंय. आता आपण 2 तास झालं बोलतोय आणि मला असं वाटतंय की आपली खूप जुनी ओळख आहे. आणि मुळात म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात तुम्हाला भेटली आहे, आणि भेटल्यानंतर जस्ट मी तुमच्याशी मुलाखतीत बोलते, हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे. त्यामुळे कसं आहे, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक तुम्ही उत्तर दिलेत. मला तुम्ही सांगा की माझ्याशी बोलून कसं वाटलं. मला पण खूप छान वाटलं. आणि हा जो तुमचा उपक्रम आहे की एक चांगल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि नवरात्रीमध्ये आपण विशेष हा उपक्रम करताय, तर ही सुद्धा लोकांसाठी सुद्धा प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही निवडलेला आहात हे सगळं घेण्यासाठी, तर ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे. तुम्ही एक कीर्तनकार आहात, चांगल्या वक्ता आहात, तर तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या खूप शुभेच्छा. आणि मला मी तुमच्या सर्व संस्थेचं आभार मानते की तुम्ही आपला वेळ दिला. पूर्ण दिवसच तसा आपल्यासाठी गेलेला आहे, आणि मुलाखत घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही राजी झालात, याबद्दल तुमचे खरंच आभार मानते. तसेच तुमचे जे आयोजक नियोजक असतील, आल्यापासून आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, तुमचे भाऊ असतील, मगाशी बसलेले दादा असतील, बाकीच्या सर्व मुली ज्या आम्ही आल्यानंतर आमचा पाहुणचार करण्यापासून पळत होत्या आत्तापर्यंत, त्यांचेही सर्वांचे आभार मानते. आणि तुमचंही प्रेम असं चॅनेलवरती राहो, इतकं चॅनेलवरतीही राहो, आणि माझ्यावरती तुमची कृपा राहो. आणि तुमची वाणी एवढी तेज आहे, वाणीला तुमच्या तप लाभलेला आहे. पहिल्यापासून तुम्ही लहानपणापासून पारायण केली तर याच केला, आणि आत्तापर्यंत फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. आत्ता आपण ऐकलं, कुणाची निंदा दिदींनी केलेली नाही, कुणाबद्दल निगेटिव्ह एक शब्दही त्यांनी उच्चारलेला नाही. याचा अर्थ त्यांच्या वाणीतून खूप तप झालेलं आहे. तर अशाच तुमच्या तेजस्वी वाणीतून तुम्ही चॅनलला शुभेच्छा द्या. ओम साई क्रिएशन हे जे यूट्यूब चॅनल आहे, तर हे खूप चांगल्या पद्धतीनं संप्रदायामध्ये सेवा करतात. चांगले विचार, चांगल्या भावना, चांगल्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हालाही आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच तुमच्याकडनं नवनवीन उपक्रम घडत राहावेत, कारण कीर्तन, कथा या माध्यमातून तर लोकांची सेवा आपली चालू आहे. अनेक चॅनल सुद्धा अशी सेवा करतात, कीर्तन, कथा. पण हा एक पॉडकास्ट सारखा हा कार्यक्रम आहे की ते प्रश्न उत्तर, आपल्या मनातल्या भावना, आपण काय जगलं पाहिजे,
लोकांसाठी प्रेरणादायक काही आपल्या जीवनातले प्रसंग, तर हे थेट तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतंय. हा नवीन सगळ्यात पहिला आपलाच उपक्रम आहे संप्रदायातला, म्हणून तुमचं खूप मनापासून कौतुक आणि तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. कर्जत गावचे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण विकास महाराज देवडे आपल्याला बंधू तुल्य आहेत. त्यांनी तुमच्यासाठी एक भेट पाठवली. तुम्ही चॅनेलला सहकार्य केलं, चॅनेलला वेळ दिला, आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तर मी त्यांच्यातर्फे तुम्हाला ही बाळूमामांची फ्रेम देऊ इच्छिते. साध्वी सोनाली दिदीताई करपे त्यांच्यात मुलाखत झाली. त्यांनी आपल्या भावना इथे व्यक्त केल्यात आणि मी ओमसाई क्रिएशनच्या माध्यमातून आज कॅमेरासमोर आली आहे. मी त्यांची मुलाखत घेतली आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.